ओम गुरुधराया देवा पडते तुझ्या पाया सभेमध्ये गाया बसलो
या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी, पुरुष भक्त मंडळी, तसेच असणारे भाविक भक्त मंडळी, मामांची सेवेकरी, पुजारी भक्त मंडळी, आलेले आवाज वृद्ध सगळे बरं का. कोणाचं नाव राहायचं क्षमस्व. ज्याने ज्याने आपल्या परीने सेवा करतात, कोण लोटतंय, कोण झाडतंय, कोण जेवण वाढतंय, सगळं जे जे काय लोक आपल्या परीने जे सिविल सेवा करत असलं, सेवेकरी मंडळी असणाऱ्या सगळ्या माता भगिनीनं बोलणाऱ्या तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आपल्या या संत बाळूमामा भांडारा उत्सव वर्ष 15वे, या 15 वर्षामध्ये आपल्या मामांच्या भांडाऱ्याचं पदार्पण झालं आणि या ठिकाणी सुंदर असा भक्तीचा मेळा या दरबारामध्ये फुलला. रोज फुलत असतो, पण आज ओव्यांच्या रूपाने या ठिकाणी फुलणार आहे. तर सर्व महिलांना, पुरुषांना, ज्येष्ठ मंडळींना विनंती आहे सर्वांना की कृपया आपल्याला जास्त नसतं, जो फुलत असेल 8ला चालू केले 10 बंद करणार, त्यामध्ये मी फाप करत नाही, काळजी करू नका. 10ला बंद म्हणजे बंद, कारण जेवणाचं आपल्याला त्यानंतर आपल्याला लहान लहान लेकर आपले, त्यामुळं 10ला बंद म्हणजे बंद. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर बाळूमामा जर कळायला असला, तुम्हाला जास्त कळायचं काय अडचण नाही, तरी सुद्धा तो नेते सोहळा. तसं तुम्हाला जर अजून जर कळायचा असला तरी सुद्धा शांत चित्त देऊन, कारण त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामास विमुख तो नर पापिया हरिविण धावया न पवे कोणी. त्यामुळे तुमचं चित्त, बुद्धी, शरीर आणि मन एका जाग्यावरती ठेवा आणि इतर पुढच्या 2 तासाच्या काळामध्ये सर्वांनी मामा कसे घडले, संत मध्ये एवढी सोपी आहे का, यासाठी छान असा 2-3 दृष्टांत देणार आहोत. जे मागच्या वर्षी केले ते रिपीट करत नाही, काय काळजी करू नका. तर मागच्या वर्षी करून काही माहिती आहे मला, पण मी रिपीट करत नाही. ह्या वर्षी नवीन दृष्टांत, नवीन आपल्याला बोध मिळणार आहे कधीतून, तुम्ही लक्षात ठेवा. बाळूमामाच्या संगतीला सत्यवाणी त्या वेळेला आनंदाच्या घरात एका मोठ्या भक्तिभावनेने श्रद्धेने एका बाळूमामा मुख्य जनावराची शेवटच्या क्रियेला लागलेले बाबा करायला आणि दिवस लागायला भेटायला
प्रकारची माणसं बाळूमामाजवळ उद्धार करून गेलेला तेव्हा पण होती आणि आता सुद्धा काही काय अडचण नाही. बाळूमामाची राणी सत्यवादेवी त्यांना दळून काढून कुठून घालायची, त्यांना जीव भाव घालायची, त्यांचा आत्मा तृप्त करायची. जवळपास बाळूमामाच्या लग्नाला 9 वर्ष झालेली. पुत्र बाळ नाही पोटाला, सत्यवाचं मन लागलंय खायला. माझा नवरा जगाचं देवस्थान करतो या जगाला नव्हती पोरगा होणार, मुलगा होणार, कसा पोर होणार, नाटपोर होणार. पण मला अजून काही मुलगा झालेलं काय रे देवा, दिव्याखाली आणणार कसं होईल. 9 वर्षात माझ्या लग्नाला कित्येक बकऱ्यांचं त्या बाळपण केलंय, कित्येक बकऱ्यांना त्यांच्या आईला मिळवती रोज. पण मला कवा माझा बाळ मिळायचा म्हणून बाळूमामाची राणी नाव तिथं मात्र सत्यवा मनात लागली होती घुरायला. विचार डोक्यात लागले करायला, विचार लागले करायला त्यात जाग्याला. स्वतः नाही तर ते कापशी गावाला काय गा परखाले घायला. बाळू माझ्या मामा, बाळू माझ्या दिवस लोटत होते, महिने भरत होते. 7वा महिना चालू होता. बाळूमामाला म्हणली, अय कारभारी, मी अकोला जाणार. त्यांचं गाव म्हणतं अकोला मामाला बरं का, मी अकोला जाणार आहे. अगं मामाचे आवडली सोडलेली बाई आणि 7वा महिना तुला चालू आहे आणि तू जाणार कशी. कारण आताचा काळ म्हणजे ओके, म्हणजे कानाला मोबाईल आहे, बसायला गाडी आहे, दारात चावी आहे, परत लाईट आहे, 5G आहे रात्रभर. त्यामुळे आता जरा दिवस काढतील. पण जुन्या काळामध्ये रस्ते नव्हतो, दरवाजा साधन नव्हती ती. अगं तू अवघडल्या सोडलेली बाय, तू जाणार कशी. 18 गावचे 18 वाट्यानं कधी काय असते सांगता येणार नाही ग सत्यवा. नको जाऊ वाकोड गावाला, स्वतःच्या पत्रावर का सत्यवाला आणला त्याच जाग्याला. ऐकलं ती बायको कसली, तिने तर ऐकलं असतं बायको म्हणली असते. आज तर तुला ऐकलंय का? म्हणजे असं सांगायचा त्याला काय आहे, म्हणजे असा रोज सांगायचा जाऊ नको, त्याला पण विचारतो या बघा. म्हणजे बाळूमामामध्ये बायकोने बाळूमामाला सुट्टी दिलेली, मग तुमचं काय नाव तुला काय तुमचा नाव तुला चालत नाही. कारण कसं आहे, आधी माझी सुट्टी झाली होती, अर्धांगिनी म्हणजे अर्धांगाची मालकी स्वतः आहे. पुरुषांना तुम्ही कितीही पुण्य करा, तुमच्यातला अर्धा पुण्याचा वाटा त्या अंगाला आहे. परवाशी आमच्या लग्नाची पूजा घातली आणि आमचं स्वामीमाला म्हणलं ती शाहीर पूजा घालताना फक्त तुमच्या बायकोला सांगा हाताला लावायला आणि दुसरं मोम टाकायचं. त्यानंतर म्हणलं मग ते काय महाराज काय तर मंत्र म्हटलं, माझ्या काय माझ्या माझ्या लावला टाकला. मग म्हणा मम स्वाहा म्हणजे मम स्वाहा म्हणून टाकला. म्हणजे मी म्हटलं असं कसं, तर म्हणले की तुमचं अर्ध पण तुमच्या बायकोला भेटलं, हाताला हात म्हणलं बरं आहे काय अडचण आहे. मग पाहुणे करतो विजापूरला, मग काढताना ते तिकीट एकच काढलं. मी म्हटलं 2 काढणार, मी एकच काढणार. म्हटलं का तुम्हाला काय करायचं, मी एकच काढणार. जाऊन म्हटलं टीसी आला, तिकीट तिला हाताला
तुम्हाला तिकीट जावा तुला अहो मावशी तिकीट जावा हाताला हात लावणार तुम्हाला दिसत नाही हातात लावल्याला तुम्हाला हे काय भानगड आहे अर्ध पण तिथं काय तिथं कुठं अर्ध कुठला कुठं फिरावं चालतं का सांगा बरं. आपण जे काय पुण्य केलं तेच निम्म आपलं पुण्य ह्या वर्गाला भेटत असतं. मग नेमानं तुमचं 15,000 निम्म आम्हाला बघू नाही 15,000 निम्म 750 नको आम्हाला काय तर पाहिजे गेली अंगाला सगळं तुम्हाला पण आम्ही जायचं. पण असलं काय अडचण नाही तुम्ही काय आमच्याच किशोर येणं शेवटी येणार काय अडचण नाही. तुम्ही बरोबर विचार करता तिकडं विषय आपला नाही. पण बाळू मामाच्या राणीला मामा लागल्यात बोलायला 7 महिन्याचं बाळ पोटाला अगं जाणार कशी सत्य वापोळ गावाला बरोबर म्हणली तुम्हाला काय करता 4 महिने ती मामाची पाहिजे होती जाणार तुम्ही मध्ये असं काय सांगशीला आपली आईला किती संत गंगूबाईला आणि चालल्या होत्या बिगी बिगी अकोळ गावाला विचार लागल्या करायला बाळूमामाची वाहिन बायका गंगूताई सत्यवाराणी मामाचं नाही का सगळं का निघून चालल्या त्या अकोळ गाव निघून आणि बाळूमामाचं काय केलं आपल्या आईला संस्कार भेटलं म्हणजे गंगूबाईला म्हणजे मामाची भाची मामाला केली होती लगीन म्हणून आपल्या आईला संतीला घेतलं आणि दोघी मायले की चालल्या कुठं कापशी गावातून अक्कोळ गावाला फरला 2 फरला अंतरावर गेल्या एका बाभळीच्या किंवा बोलीच्या झाडात त्याचा पदर अडकला निमित्त झालं आणि पडल्यावर काय बेशुद्ध झाली. एवढी कळलं मामाला की बाळू मामाची बायको सत्यवा मला सांगून नको जाऊ म्हणताना गेली आणि घात झाला पडली. आता काय तर केलं बाळू मामान तळावर तिला आणलं आणि तिच्या भोवतानं गोल असे रिंग आणि रिंग मारायला बाळू मामाला लावला आपल्या बहिणीला गंगूबाईला सांगतोपर्यंत या रिंगणाच्या आत कुणी जायचं नाही. मी सांगेपर्यंत रिंगणाच्या आत पण कुणी जायचं नाही आणि तिला मला बाहेर पण काढायची ऐकील का म्हणून मामा लागल्या ते सांगायला अप्पा या जगाच्या पाठीवर तिने जर ऐकलं असतं तर आज बाळूमामांचा मुलगा वंशी जिवंत असता आणि आज आता कीर्ती बाळूमाची गाजल्या त्याच्यापेक्षा 7 पटी कीर्ती गाजली असती वाढली असती. पण ऐकायचं तुम्ही सांगा बरं ऐकलं असतं तर आज अख्खं जग बाळूमामाचा वाडा आत्मापुरात अवस्था बघायला आता येतंय अजून सुद्धा जास्त पटीनं आलं. म्हणून कोड पडला जीवाला दिवस लागला ढळायला निद्र आली आता मात्र आपल्या असणाऱ्या त्या बाबाईला चिमल्या गेल्या कोट्याला गाई आल्या गोट्याला बाळूमामानं विचार केला सांच्या पाण्याला त्या तरी जाग्याला आणि ताण्याच्याने मिळून मामाने त्या तरी जाग्याला निघून आला
खरोखर भगवंत बाळूमाने सुंदर असं मुख दिलंय, ज्याला सुंदर असं मामाने हात दिलाय. सर्वांना विनंती एकदम बाळूमाने मला जे गोष्ट होऊ द्या, कारण आलेली मरगळ सगळी आपल्या अंगातून निघून, कारण इथं मरगळीला थारा आपण करतोय 7 दिवस, त्यानंतर आम्ही मरगळ म्हणजे सांगा बरं. जशी गावातली बाई बघा त्या कामाला टायमिंग कामाचं 11 ते 5, जाणार 11:30ला, कापडं घालायला 12, मिसळी काढायला 12:30, घासायला 1, पातीला बसायला 1:30, बनवलं त्याला सुट्टी करायची व्हायची. परत 3ला पातीला, परत आहे मिसळी लावायची आहे आणि जा पाजून बघा त्याला सुट्टी. म्हणजे 8 घंटे आज 2च तास काम. तसं कार्यक्रम आपण मर्यादा द्यायची नाही. ज्याला सुंदराला सर्वांनी बाळूमाने जे गोष्ट करूया. आदमापूरच्या भगवंताला कोडं पडलं पाहिजे की आपल्याला सांगलीमध्ये वांडेश्वरला मिरजेमध्ये गेलं हो दे, एक मुखार होते बरं का. खुर्ची बसलेल्या मावशा तुम्ही पण ह्या जायचा, तुम्ही काय सुट्ट्या पुट्यात नाहीचा, आमच्यातून यायचा. सगळ्यांना विनंती आहे, ढिल्लं पडायचं आम्ही उलटा यायला नाही दे, सगळ्यांना आहे ढिल्लं पडायचं. पैसे घेताय सर तुम्ही, आवाज येताना भाई काका आवाज आणाय गेला तर सर्व डाऊन होणार नाही, केव्हा सर्व दिसणार नाही. फक्त धीर करू नका. असाच खरखंड खान 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 पाहिजे जोपर्यंत ढिलं पडायचं. या पुण्याच्या गाण्यात मला बाई दिसत पांढरा, दिसत पांढरा बाळू म्हणत गेला, दिसत पांढरा बाळू म्हणत गेला. तू आज नाही संडास लगीन खड्ड्यात करायचं, वर बाहेर जायचं नाही. मामानं सतत ताकीद दिली तरी सुद्धा आपल्या काय करते बायका पोराला, बबल्या तवा गरम झालाय भाजर माग सर, बबल्या तवा गरम झालाय भाजर माग सर. आणि बबल्या काय माग सर, जेव्हा बबल्याचा हात वर पाळतो या तेव्हा बबल्या बघता असते होते. म्हणजे माणसाला आई सांगत्या खाली बघून चाल ह्याच लागल, खाली बघून चाल ह्याच लागल. ज्या टाइम अंगठा फुटतो या तेव्हा बरोबर तो सोन्याखाली बघून चालायचा. म्हणजे माणसाला स्वतः अनुभव घेतल्याशिवाय काहीच कळत. तसा भगवंत हा अनुभव घेण्याची गोष्ट आहे, देव दिसण्याची गोष्ट. जसा मागल्या वर्षाला मिळाल्या
जरा ध्यान करू नका ते पोरं ती खाट मागलं हा ती खाट दिवस होती आणि त्यांना मग गाठ पडल्यामुळं हे बाळा जरा दिवस कारण भगवंत हे अनुभव घेण्याची गोष्ट आहे, दाखवण्याची गोष्ट. कारण ज्यावेळी आपलं चित्त शुद्ध आणि समाधान होतं त्याच वेळी भगवंताची प्राप्ती होते. भावेविन देव नकळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. म्हणताना मित्रांनो, या मंदिरात आपण आलोया बाळूमामांच्या. हा जागा पवित्र आहे, हा जागा पुनीत आहे, हा जागा पावन आहे. फक्त आपलं चित्त शुद्ध होणारी जागा असल्यामुळं या ठिकाणी तुम्ही किती पण रुपये द्या, काय सांगतोय चांगला मावशे, किती पण पैसे दे, पण असं सुख कुठं भेटत कुठेही जावा. कारण आपलं मन सैरा वैरा पळणार असतं आणि त्या सैरा वैरा पळणाऱ्या मनाला पायपूट किंवा पायबंद घालण्यासाठी भक्ती नावाचा दोर गरजेचा आहे आणि तो दोर इथं उपलब्ध आहे. म्हणून तुमच्या प्रत्येक धन्याला सांगा काय माणसाचं हृदय कसं करतं, असं करतं का, असं करत असं केलं की मग भाऊ पडत भाऊ. आता आवाज टाकल्याकडे आता 10 मिनिटात फार 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 चाललंय. आता इथलंय फोन केलाच काय बोलवले किला म्हणताना आपलं हे हृदय आहे. असं चालण्यासाठी सुद्धा भक्ती नावाचं टॉनिक गरजेचं आहे. ते पळत नाही, मापातच चालतं. म्हणताना प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट मित्रांनो विचार तुम्ही केलाय का हो. आपण जे रोज खातो पोटाला अन्न, त्याचं रक्त कोण करतंय, त्याचं घाण कोण करतं, भारी घालून सकाळपारी. पांढऱ्या पिशला कुठलं, तांबड्या पिशला कुठलं, डोक्याला कुठलं, म्हणजे किती गोष्ट आहे बघा. म्हणजे बारका विचार करा, भगवंतानं काय तर द्यावं त्याचं नाव घेऊ नका. बघा, भगवंतानं काय तर द्यावं म्हणून त्याचं नाव घेऊ नका, तर भगवंतानं भरपूर दिलंय म्हणून त्याचं नाव घ्या. हे लक्षात घ्या. कारण एक आंधळा देवाला पाय पडायला आणि भगवंताला पाया पडता तिथला पुजारी म्हणला आईला काय आंधळी सुद्धा माणसं म्हणला पाय पडायला म्हणला काय करायचं मला देव दिसतो का नाही म्हणला अरे आंधळ्या काय म्हणून पाया पडायला म्हणला तुला काय देव दिसणार म्हणून पाय पडायलायस. ते आंधळा काय म्हणते बघा, अरे बाबा मला माहित आहे मला देव दिसणार नाही, मी देवाला बघायला आलोच नाही, तर देवानं मला बाबा म्हणून चालू म्हणला. हे लक्षात ठेवा. कारण तुमच्यावरती कृपादृष्टी राहण्यासाठी भगवंताच्या जवळ जाणे ही अत्यंत गरजेची गोष्ट. त्यासाठी आपल्या शिरावरती सद्गुरू नावाचा एक चांगला हात आणि तो कुठल्या रूपात तुम्हाला भेटत हे सांगता येणार. म्हणून देवाला आळा मनात साठवा. काय सांगतो कवी, हृदयाच्या घराला कोण चालवितो सांग रे, तुझ्या देहाच्या गाडीला कोण चालवितो सांग रे, तुझ्या देहाच्या
बोलत जावा अखंडा बोला तसं करू नका असा सौतर आहे मला काय बोलत जावा आपली ओळख दिवसाची आहे गाडा गाडा बोलायचं कारण ओवी असं माध्यम आहे संवादाचं माध्यम आहे विचारांचं आदानप्रदान व्हावं जेणेकरून आपला शुद्ध सात्विक भाव भगवंतावरती पोचावा यासाठी वनवे नसावं नाही त्याला काय होतंय त्याला एकदम प्रेम होतं त्याला असं नको संवाद राहूया या ठिकाणी एक व्यवस्थित सांगून एक काम करा आता इथं मला वाटतंय तसा कोण माणूस नसणार आहे 100% पण करा कसलं वाईट विचारापासून अलिप्त राहण्याचं वाईट व्यसनापासून अलिप्त राहण्याचं समंजसपणा भावना घेण्याचं दरवर्षी मला एक पण करायचं मित्रांनो तरुणीपणाहून सांगतो मित्रांनो आता आपली तरुण पिढी आता काही जास्त बोलायला नको त्यावरती जसं जास्त वजन दिलं की कधी तयार होत्या ती उठत नाही काय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपल्या मुलांना रात्रभर ऑनलाईन राहायला वेळ आहे पण भगवंत काय म्हणलं तरी सुद्धा आता नेहमी मागली मग ऑनलाईन असते मागली सुद्धा खाली बघून चॅटिंग करत असते म्हणजे का मन आणि शरीर कार्यक्रमाला काय गेलो आम्ही करमाळ्याला आणि कार्यक्रम चालू असं होता मावशी आता हजारो मावशी होत्या ऐकाय माझी ओवी आणि त्या कानावरल्या मावशी उशिरा बघाली माझी ओवी ऐकायला मध्यंतरी ऐकलं म्हणजे ओवी संपताना आली तिला झोप लागली म्हणून आली का गोळी संपली आली पण आली ना माझ्या बरोबर पुढं आले ती आले पुढं बसली ती बसला का म्हटलं आपल्याला आपल्या आजीगतच जायचं आणि पहिले गोळ्या चालू केलं होतं झोपून टाकली गोहरा पण चालू केली गुरुने म्हटलं त्याला म्हटलं घोर नसतोय ती घोरत आहे गुरुने म्हटलं गोहरा चालू केली आणि माझी ओळी चांगली निम्म्यावर चांगली म्हणजे रंगात आली होती आणि आजीनं पहिल्यांदा आली ती आली बसली ती झोपली ती घोरली ती घोरली आपल्याला काही प्रॉब्लेम नाही झोपून नाही म्हणलं काय अडचण नाही पण माझी ओळी जाऊन निम्म्यात आली त्या टायमाला म्हातारीने 2 वेळा असं कसं मारलं मला वाटलं म्हातारीने गेअर टाकला होता म्हणजे झोपच अहो गाडी चढायला लागल्या ना फर्स्ट सेकंड गाडी चढायला गाडी करू ड्रायव्हर सेकंड म्हणून फर्स्ट मध्ये आणतो मला मला वाटतं चढायला गाडीला म्हणजे फर्स्ट सेकंड केला असतं कार्यक्रम झाला माझ्या पाया पडायला माझ्या तोंडावरून हातून म्हणजे माझ्या नातवागत आहे म्हणलं बरं झालं तर नातू काय करतोय तुझ्या गतच म्हणजे डिप्टी आहे म्हणलं करतोय काय असा पण बोंब झिडती म्हणजे तुझ्या गावाला आज या गावाला उद्या त्या गावाला त्या गावाला म्हणजे पाय खाणार नाही म्हणजे त्याचा म्हणलं आजी ती राहून दे सगळं सोड मला म्हणलं तुझी गोष्ट पटलेली नाही ती म्हणली कसली झोपलीस आलीस घोरलीस मला काय अडचण पण ती मध्ये ही काय केलं म्हटलं मला सांग मला माझं झोप लागणार नाही माझा गुच्ची मारली पुढच्या मावशीला का मला बंद कर म्हणली असं गुच्ची मारून मला कळलं म्हणली बाळा कसा आहे मला म्हणली योगच लोक आहे म्हणजे काय संबंध आहे गुच्चीचा सांगतो तर ऍड करता बरं बोल म्हणली मला लोकच आहे आणि ती असली म्हणली मुंबईला का मला म्हणलं काय क्लिक झालं नाही मुंबईला लोक किक मारली काय समज सगळं सांग म्हणली घरामध्ये बाळा कोण नसतंय मला लोकच आहे मी म्हणली बघितलं घरात कोण नसल्यामुळं घराला कुलूप बसलंय का म्हणली ओढून म्हणलं तुझं घर कुठं आहे ठीक आहे पलीकडे 2 गल्लीच्या म्हणलं तुझ्या बाना गेलो तुला म्हणजे बसून घर 2 गल्लीच्या पलीकडं आणि माझ्याकडे बसून बघते कुलूप याचा अर्थ म्हातारीचं मन घराच्या कुलपाव आणि शरीर अजिबात बरोबर म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नानी तरी ते व्यर्थ तुमचं शरीर काय तुमचं मन जाग्यावर आहे सगळं इनार तो व्यर्थ आहे म्हणताना चित्त बुद्धी मन आणि शरीर एका जाग्यावरती
मी जाहीर सांगतो बरं का, आता कमीत कमी वर्षात मी एक 3.5 कार्यक्रम करतोय. म्हणजे तो तुमच्या प्रोग्राम सांग, माझ्याकडे व्हिडिओ काढून बघा, फार युट्यूबला येते. असं एकमेव मंदिर आहे बाळूमामाचं जिथं प्रसाद वाटला जातो. गुळ असो, बिस्किट पुडा असो, तांदूळ असो, असं वाटलं जातं लोकांना, घेत नाही ती. आणि आलं तरी सुद्धा ते आपल्यासारख्या लोकांना दिलं जातं. का तर बाळूमामाने सांगितले, मागच्या वर्षी सांगितलं होतं, बाळूमामांच्या गुरुला बाळूमाचा रुपया पाचल्याला. आता इथं बरेच लोक आहेत. मागच्या वर्षी मी कुठली कथा म्हणलो होतो माहिती आहे तुम्हाला? एकदम हातून करा, मला माहिती कथा कुठला म्हणला पासून म्हणावं. मागच्या सांगे ऐकायला आलो नव्हतो. कथा कुठली बाजूला सांगू, आमचा मला कार खायला आठवून झाली. तर आता कुठे सांगू मला? मागच्या वर्षी यावर्षी 4 लाईस आमचा मला पुढे झाले परपंचाकडे ना, त्या लाईन मीट लाईन साबणचा लाईन पुढे रडतोय. कुठलं बघू आणि तुझं कुठलं सांग करता कुठली सांगा जागारला मलाच करा नाही. मागच्या वेळी आपण कथा सांगितली होती, बाळूमामांच्या सद्गुरूची बाळूमामांना भेट. बाळूमामांचं पैसं बाळूमामाच्या गुरुने 120 रुपये खाल्लं, म्हणताना मुळे महाराजांना हगवून लागली. ते पैसे ज्यावेळी त्यांनी पंढरपुरात जाऊन भिकाऱ्यांना वाटलं, त्यावेळी त्यांची हगवण. गुरु बाळूमामांचा पैसा बाळूमाच्या गुरुला पचल्याला. हे आपण मागच्या वर्षी कथा सांगितली. तुम्हाला काय माहिती आहे का नाही मला माहिती, पण सांगितली होती मी ॲड्रेस, मला आठवते बारीकमध्ये. त्या वर्षी काय सांगालोय, बाळूमामा संत कसे झाले म्हणून तुझ्या मनाच्या ब्रेकवर कोण ठेवत बंधन, तुझ्या देहाच्या गाडीत कोण भरत इंधन, कोण थांबवितो तुझ्या अल्लावाडी चोरीला, कोण चालवितो सांग रे तुझ्या देहाच्या गाडीला, कोण चालवितो सांग रे तुझ्या देहाच्या गाडीला. मामानं एक हातात गोपन घेतली आणि लागला होता मामा गोपन फिरवायला. कुठल्याच घराला माहित नव्हतं की मामा काला गोपन फिरवायला. रात्रीचं 2 वाजलं. बघतोय तर अजून सुद्धा आली त्या होलातच पडली होती सत्यवा. 2 वाजता तिला बरोबर सुद्धा